जया एकादशी कधी आहे, व्रत कसे करायचे व पारण वेळ कधी आहे, तर आपण एक दंतकथा देखील पाहणार आहोत, ज्यात जया एकादशीचे महत्त्व स्पष्ट सांगितले जाते। असे म्हटले जाते की जया एकादशीचे व्रत केल्यावर सर्व पाप नष्ट होतात, भूतपिशाच योनीतून जीव मुक्त होतो व त्याला वैकुंठ प्राप्ती होते। नमस्कार मंडळी, मी आपले स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे कृष्णा सखी मराठी। सर्वांना श्री स्वामी समर्थ, राधे राधे, हरे कृष्ण। तर पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:26 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8:15 संपेल। अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार 8 फेब्रुवारी 2025 रोजी जया एकादशी साजरी केली जाणार आहे। जया एकादशीच्या दिवशी वैधृत योग आणि रवी योग तयार होत आहे, असं म्हटलं जातं की या काळात धार्मिक कामे शुभ मानली जातात। पारण वेळ कधी आहे, म्हणजेच उपवास सोडण्याची वेळ 8 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी द्वादशीच्या दिवशी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:04 ते 9:17 या वेळेत उपवास सोडायचा आहे। जया एकादशीची पूजा पद्धती कशी आहे, विष्णूंची पूजा कशी करायची हे पाहूया। जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, गंगेचे पाण्यात मिसळून स्नान करायचं आहे। गंगेचे पाणी अवेलेबल नसेल तर भगवान नारायणाचा जप करत स्नान करायचे आहे। यानंतर विष्णूचे ध्यान करून उपवासाचे व्रत घ्यायचे आहे। विष्णू आणि देवी लक्ष्मीला फळे, पिवळी फुले, धूप, दिवे आणि प्रसाद अर्पण करायचा आहे। या दिवशी विष्णूला तुळशी आणि तीळ अर्पण करायचे। यानंतर विष्णूचा जो बीज मंत्र आहे ओम नमो नारायणाय नमः याचा जप करायचा आहे। विष्णू चालीसा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे। शेवटी देवी लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवी देवतांची आरती करायची। संध्याकाळी ही भगवान विष्णूची पूजा करून भजन कीर्तन करायचे। दिवसभर फलदायी व्रत करायचं आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला उपवास सोडायचा। याबद्दल एक दंतकथा आहे, ती मी तुम्हाला ऐकवते। एकदा देव स्वर्गात इंद्राची बैठक आयोजित करीत होते। सभेत अप्सरा, पुष्पावती आणि गंधर्व माल्यवन सादर करत होते। सादरीकरणादरम्यान गंधर्वाचे लक्ष पुष्पवतीच्या सौंदर्याकडे गेले, त्यामुळे त्यांची गायकी बिघडली आणि देवराज इंद्राने त्यांना शाप देऊन नश्वर जगात पाठवले। माल्यवन आणि पुष्पावती हिमालयात भूत बनून राहू लागले। त्याच्या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने भगवान विष्णूची पूजा सुरू केली। माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीला त्यांनी उपवास केला। त्यांच्या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांच्या शापातून मुक्त केले। जया एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला त्याच्या पापापासून मुक्ती मिळते आणि परमात्म लोकाची प्राप्ती होते। हे व्रत केल्याने माणसाची सर्व पापांपासून मुक्ती होते। हे व्रत माणसाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध करते। भगवान विष्णूच्या कृपेने व्रत करणाऱ्याच्या जीवनात सुख शांती येते। जया एकादशीचे व्रत केल्यास मोक्ष प्राप्ती देखील होते। तर चला, जया एकादशीला काय करू नये याबद्दल आपण माहिती घेऊयात। उपवासाच्या दिवशी खोटे बोलणे, रागावणे आणि कोणाचाही अपमान करणे टाळायचे आहे। या दिवशी तांदूळ, गहू आणि इतर धान्य खाऊ नयेत। या दिवशी तरी निदान किमान जेवणातून कांदा आणि लसूण वर्ज्य करावा, कारण ते तामसिक भोजन मध्ये मोडले जाते। मांसाहार आणि हिंसेपासून पूर्णपणे दूर राहायचं आहे। तसेच एकादशीच्या दिवशी काय करायचं हे देखील आपण जाणून घेणार आहोत। एकादशी म्हणजे एक स्थिती असते, एक दशा असते। या दिवशी आपलं मन, बुद्धी, चित्त शांत ठेवावे, सतत भगवंताच्या नामस्मरणात राहावे, रामरक्षा स्तोत्र पठण करावे, विष्णू सहस्रनामाचे पठण केले तरी चालेल, तसेच हरिपाठ म्हणावा किंवा पांडुरंग अष्टकम वाचले तरी चालेल। यामधील जे शक्य आहे ते करावे। शक्य जरी नाही झाले, निदान मनात रामकृष्ण हरी किंवा आपल्याला आवडणारा मंत्र जपत राहावा। सतत आपण शांत आहोत, पण मन शांत आहे का हेही लक्षात आणावे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका। चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये नंतर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।